हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. तर पाण्यामध्ये गोळ्याचा वर्कआउट कसं करायचा? सिम्पलची गोष्ट आहे, ज्याचा गोळा जात नाही. आता तुम्हाला आज मी दोन हे गावठी तरीका आहे ज्यानं आपला गोळा वाढू शकते. त्याच्यावर ऑप्शन नाही आपल्याकडे. ठीक आहे, ज्याचा गोळा जातच नाही म्हणजे 8-6-7 मार्कात जाते, त्याच्यासाठी हे रामबाण उपाय. आजा बेटा. पाऊस येत आहे तरी गोळा टाकणार. ठीक आहे, फर्स्ट आहे हे बेसिक आहे. तुम्हाला ॲडव्हान्स दाखवतो गोळा ॲडव्हान्स लेवलवर कसा फेकायचा. आपल्याला 12-13 मीटर नाही, फक्त आउट ऑफच्या रेषेत सामोर गेला पाहिजे. ठीक आहे, हे करून घ्यायचं. पहिलं आहे ना, हाताची मोबिलिटी खुलते. ठीक आहे, नेक्स्ट पायातून पर सेट 3 मारायचे. ठीक आहे, ठीक आहे. हो, ह्या हाताले जस्ट सपोर्ट याला आहे ना, एकदम झटका येतून झटका बसला पाहिजे. आपल्या रिस्ट म्हणून झटका बसला पाहिजे. ठीक आहे, आता ॲडव्हान्स लेवलला गोळा फेकायचा कसा. चला, यासाठी 2 चीजे लागते. एक पागलपंती जे आपल्या सगळ्यांमध्ये भरून आहे. हे तुम्हाला हेल दिसत आहे. आपण हेल अप फेकू पहिलं गोळा. ठीक आहे, डाऊनवर नाही फेकायचा, अपवर फेकायचा. चला, प्रॅक्टिकल. आणि एक चीज पुन्हा सांगतो, जेव्हा तुम्ही हेलच्या वरून म्हणजे हेल अप गोळा फेकत आहे, तेव्हा किती जाते का जाते मॅटर करत नाही. गोळा जस्ट आपला स्विंग झाला पाहिजे. इथून गोळा जाते. जेव्हा आपण हे करतो, गोळा आपल्या इथून जाते. इथून जेव्हा आपण हे बूस्ट मारतो, तेव्हा गोळा इथून निघल्यावर याच्यातून आणि याच्यातून अप होते. हे फक्त स्ट्रेटमध्ये जाते. ठीक आहे ना. चला, फ्युचरमध्ये आपल्याला ती अकॅडमी खोलायचीच आहे. आत्ताच प्रॅक्टिस करून घेऊ आपण. ठीक आहे. आणि काही जण म्हणणार की पावसात गोळा कसा फेकते, ते नको करू. प्रत्येक साईडनं 3-3 थ्रो करायचे. ठीक आहे. आता बॅक साईडनं मुवमेंट पहा कशी निघते. ठीक आहे, आणि जाते गोळा. गोळाचं काहीच नाही मित्र. 6 महिन्यामध्ये आउट ऑफ बनवला गोळा. नॉट अ जोक. जस्ट मी काच्यावर जोर देतो. जस्ट याला पुश करतो, इथून पुश करतो पुढं.
हे जेव्हा पुश होत आहे माझं हे ऑटोमॅटिक समोर चाललं आणि येथून पुश केल्यावर गोळा तो बाहेर निघणारच आहे आपला. 10 थ्रो मारू मग याच्यावर ना अंडवास लेवल आहे. आता थोडीशी ॲडव्हान्स लेवल पुन्हा वाढवून देऊ आपण. आता फेकू आपण. अरे नेचरने एवढं सगळं दिलं यार आपल्याला, आपण यूज नाही करत. ठीक आहे चलो. ओके नाही तर आपण 3 टाईपनं गोळा फेकू शकतो. स्टेप घेऊन, शॉर्ट आणि एकदम जागेवर पुश. तिन्ही टाईपनं सांगतो मी. ठीक आहे चल लेट्स डू इट. चालले भाऊजी, भाऊजी चालले का? आपला गोळा नाही तुम्हाला जाऊ. आपला गोळा हाईट जाऊन महत्व नाही, आपल्याला हाईट प्लस झटका द्यायचा. ठीक आहे ना. आणि ही गाडी खराब झाला म्हणून बहाणे जाण नाही बनवत. हाईने कपडे पुसून टाकायचे. त्याचे 3 थ्रो मारायचे लास्ट. ठीक आहे सेकंड स्टेजमध्ये काय करायचं आपल्याला, जो आपला सेकंड स्टेज आहे त्याच्यात आपल्याला शॉर्ट म्हणजे बसून हाईट द्यायची. ठीक आहे एक्झाम्पल लाईक दिस. फुटाचा थोडा जम्प यानं आपल्याला स्टेपिंग येऊन जाते पुढे. ठीक आहे लास्ट एक्सरसाइज. ठीक आहे आता याच्यामध्ये करायचं काय आपल्याला मेन पॉईंट. ठीक आहे अप. ठीक आहे आपल्याला जस्ट हात ठेवायचा. ठीक आहे
आणि हे पुरं हात उचलून फक्त येथून पुश करत आहे रिस्ट पासून. ठीक आहे. शॉर्ट. फक्त हे येथून पुश करायचा कोशिश करायची. ठीक आहे. ओके. तर घोड्याचा वर्कआउट कंप्लीट झाला आपला. तो आजची फिजिकल याची आहे. ठीक आहे. ओके. डन.